नमस्कार, मी मेघा. आज आपण वाईल्ड ॲनिमल्स जंगली प्राण्यांची नावं इंग्लिश आणि मराठीतून बघणार आहोत. लायन. लायनला सिंह म्हणतात. सिंह जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. सिंह आफ्रिका आणि भारतात आढळतात. द लायन इज नोन ॲज द किंग ऑफ द फॉरेस्ट. लायन्स आर फाउंड इन आफ्रिका अँड इंडिया. जिराफ. जिराफ पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात आणि खुल्या जंगलांमध्ये राहतात. जिराफ्स लिव्ह इन द ग्रासलँड्स अँड ओपन वुडलँड्स ऑफ ईस्ट अँड साऊथर्न आफ्रिका. एलिफंट. एलिफंटला हत्ती म्हणतात. हत्ती मूळचे आफ्रिका आणि आशियातील प्राणी आहेत. ते जंगल, गवताळ प्रदेश आणि दलदल किंवा पाणथळ ठिकाणी राहतात. एलिफंट्स आर नेटिव्ह टू आफ्रिका अँड एशिया. दे लिव्ह इन फॉरेस्ट, ग्रासलँड्स अँड वेटलँड्स. सांबर डिअर. सांबर. सांबर भारत, नेपाळ आणि आग्नेय आशियातील जंगलात राहतात. सांबर डिअर लिव्ह इन फॉरेस्ट in India, Nepal and Southeast Asia. टायगर. टायगरला वाघ म्हणतात. वाघ प्रामुख्याने भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि रशिया या देशांच्या जंगलांमध्ये आढळतात. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. टायगर्स आर मेनली फाउंड इन द फॉरेस्ट ऑफ इंडिया, बांगलादेश, Nepal, Bhutan and Russia. Tiger is the national animal of India. Bear. बेअरला अस्वल म्हणतात. अस्वलांना मुंग्या, वाळवी, गोड फळे आणि मासे खायला खूप आवडतात. अस्वल प्रामुख्याने भारत, नेपाळ आणि श्रीलंकेच्या जंगलात आढळतात. Bears mostly to eat ants, termites, sweet fruits, and fish. Bears primarily found in the forests of India, Nepal, and Sri Lanka. Fox. कोल्हा. कोल्हे त्यांच्या शिकार कौशल्यासाठी ओळखले जातात आणि ते रात्रीच्या वेळी सर्वात जास्त सक्रिय असतात. Foxes are known for their hunting skills and are most active at night. झेब्रा. झेब्रा हे मूळचे आफ्रिकेतील प्राणी आहेत. ते गवताळ प्रदेश, निम वाळवंटी भाग आणि जंगलांमध्ये राहतात. ते ताजे गवत आणि पाण्यासाठी सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात. झेब्राज आर नेटिव्ह टू आफ्रिका. दे लिव्ह इन ग्रासलँड्स, semi-deserts and woodlands. They are constantly on the move for fresh grass and water.